आता मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला आमदार म्हणून मी स्वतः असेल, विधानसभेचे आमदार संदीप भैया आहेत आणि या विषयाला ज्या पद्धतीने मी पुढे घेऊन चाललेलो आहे त्याला ताकद देणारे अमोलजी मिटकरी हे अजितदादा पवार या पक्षाचे MLC आमदार आहेत. नायकवडे साहेब जे स्वतः MLC अजितदादांच्या पक्षातून आहेत ते स्वतः आहेत. व तसंच आमच्या पक्षातले आणि दादांच्या पक्षातले काही पदाधिकारी कार्यकर्ते इथं आज आलेले आहेत. या पोलीस स्टेशनला अचानक हा निर्णय इथं घेतल्यामुळे बरेच इथं पोहोचू शकले नाही. एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे, FIR आज का करण्याचा निर्णय आम्ही इथं घेतला. ह्याच्या आधीसुद्धा आम्ही FIR करू शकलो असतो, पण काल जर आपण बघितलं तर DGCA कडनं एक तिथं सर्क्युलर काढण्यात आलं. त्यांनी तिथं एक जी VSR नावाची कंपनी यांच्यावर DGCA फक्त 5 विमानावर म्हणजे 25 विमानं त्या कंपनीची असतील, पण 5 विमानावर तिथं कारवाई करून त्याला ग्राउंड केलं. म्हणजे काल जे पत्र DGCA काढलं त्याच्यामध्ये VSR कंपनी जबाबदार आहे हे तिथं प्रत्यक्षपणे तिथं सांगितलं. त्याच्याचबरोबर जर आपण बघितलं DGCAच्या अंतर्गत त्याच्यात विमान एअरवर्दी आहे नाही आहे हे बघण्याची जबाबदारी DGCAची सुद्धा असते. त्यामुळे काल केंद्र सरकारच्या एका विभागाकडनं ते पत्र आल्यानंतर मग त्या पत्राचा उपयोग करून आम्ही मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला इथं येऊन FIR करण्याचा प्रयत्न तिथं केला. आता एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे याच्याचबरोबर की FIR करण्याचा अधिकार हा प्रत्येकाचा आहे. आणि हे जे नवीन ॲक्ट आलेलं आहे BNS याच्या अंतर्गत जर कॉग्निजेबल ऑफेन्स त्या ठिकाणी झाला असेल म्हणजे काय, एखादा ऑफेन्स झालाय ह्याच्याबद्दल सगळ्यांना माहीत आहे. आता इथं ऑफेन्स नाही तर घटना काय, तर या महाराष्ट्रातला एक मोठा नेता, एक मराठी माणूस म्हणजे अजितदादा यांचा ॲक्सिडेंट झाला. अजितदादांबरोबर अजून 4 लोक ज्याच्यामध्ये 2 पायलट, एक पोलीस विभागाचा जाधव म्हणून अधिकारी आणि एक तिथं माळी नावाची अटेंडंट, असे दुर्दैव्या या घटनेमध्ये 5 जण मृत्युमुखी पडले. हे सगळ्यांना माहिती आहे का असं या जगामध्ये कुणी ज्याला हा विषय माहीत नाही? माहीत आहे. म्हणजे घटना घडली आणि ती घटना घडली ज्याच्याबद्दल म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण आपल्याकडे आहेत. मीडियाच्या माध्यमातून सुद्धा लोकांकडे तो विषय झाला आणि अंतविधीला तर लाखो लोक त्या ठिकाणी आले होते. मोठे नेते, केंद्रातले नेते आणि राज्यातले नेते तिथे आले. मग असं आहे का की हा ऑफेन्स झाला नाही ना ते ही घटना घडली नाही? आता आम्ही आमच्या या ॲक्टच्या अंतर्गत या महाराष्ट्राचा, या देशाचा एक नागरिक म्हणून आम्ही इथं FIR करण्यासाठी आलो. FIR करत असताना सुरुवातीला तिथं एक PI तिथं सिनियर PI उपस्थित होते. मग त्यांच्याशी बोलल्यानंतर थोडी वादावादी झाली. एक ज्युनियर कुणीतरी व्यक्ती होता, त्यांनी काहीतरी बोललं की हे होऊ शकत नाही वगैरे आणि मग त्यांना वकिलाच्या माध्यमातून, प्रांजल नावाचे आमचे वकील इथं आलेले, त्यांनी तिथं समजून सांगितलं हा ॲक्ट काय आणि कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. हे मी नाही, महाराष्ट्रातला कुठल्याही वकिलाला तुम्ही विचारा, जजला तुम्ही विचारा. आणि हे मराठी जजेस आणि वकील हे तुम्ही ऐकत असाल तर मग असं असताना FIR हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती. मग एक मोठे एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही FIR होणार नाही. मग आम्ही विचारलं का नाही होणार? मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार. आणि मग म्हणलं की अहो या पुस्तकामध्ये जे काही दिलंय, जे ॲक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर FIR आपल्याला घेता येते. त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही FIR करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही FIR नोंद करू शकत नाही. मग दुर्दैव असं या देशातला नागरिक म्हणून आमचा जो अधिकार आहे तोच आम्हाला वापरून दिला जात नाही. मग कोणाचा असा फोन आला
या मोठ्या DCPला की ज्याच्यामुळे ते FIR करून देत नाहीत. आता याच्यामध्ये हा आमचा अधिकार आहे. त्याच्याचबरोबर FIR करायला घेतली होती, मग ती कॅन्सल केली आणि मग अशा पद्धतीने दबाव आणून तुम्ही म्हणत असाल FIR होऊ शकत नाही, तर तुम्ही कुठल्याही वकिलाला विचार, FIR 100% तिथं होऊ शकते आणि FIR झालीच पाहिजे. आता तुम्ही एका बाजूला म्हणताय इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, मग CIDने काय केलं हे कोणाला माहीत नाही. CBIकडे गेलाय, त्यांनी CBIचा FIR केला नाही केला हे कोणाला तिथं माहीत नाही. मग आमचा अधिकार वापरून आम्ही ही FIR करत असताना तुम्ही आम्हाला का थांबवताय? का फक्त हा मराठी माणूस होता, महाराष्ट्राचा नेता होता, अजितदादांचा हा विषय म्हणून तुम्ही या पद्धतीने इथं करताय? उद्या जाऊन तुमच्या गाडीला धडक कोणी दिली तरी FIR लगेच होतो. एखाद्या ठिकाणी थोडीशी चोरी झाली ते FIR तिथं होतो. मग एखाद्याला मारामारी झाली ते FIR होतो. मग दिल्लीमध्ये काही काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी फक्त शर्ट काढतात, त्यांच्यावर तुम्ही FIR करता. आणि मग अजितदादांचा इथं मृत्यू झाला, घात का अपघात याच्यावर आम्ही शंका त्या ठिकाणी घेत आहोत, त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन आहोत आम्ही म्हणतोय. मग कुठल्याही सामान्य व्यक्तीचा FIR होऊ शकतो, पण मग आम्ही विचारतो, आमचेही आमदार इथं असणारे दादांचेही आमदार महाराष्ट्र विचारत आहे अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा न्याय का? आता आम्ही निर्णय तिथं घेतलेला आहे की हे आमचा FIR तर इथं करून देत नाहीत. त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता बारामतीचे जे कुठले PI असतील, एअरपोर्ट त्यांच्या अंतर्गत येतं, माझ्या अंदाजे ग्रामीण विभागाच्या अंतर्गत येतं, त्या ग्रामीण PIकडे जाऊन तिथं आम्ही तिथं प्रयत्न करू. तो प्रयत्न करत असताना ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात, सत्तेत असणारे, सत्ता आज सत्तेत बसणारे जे कोणी नेते असतील ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल. त्याच्याचबरोबर सत्तेत असणारे त्यांचे जे मित्र आहेत ते मित्रसुद्धा त्या बाबतीत काय करतात, जे दुसऱ्या पक्षाचे ते सुद्धा तिथं आपल्याला बघावं लागेल. पण उद्या 10 वाजता बारामतीला जाऊन आम्ही FIR करायचा प्रयत्न तिथं करणार. तिथलं जी बिल्डिंग आहे ती दादानी बांधली, तिथं न्याय मिळाला तर तिथं असणारं जे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये जे दादांनी सुद्धा तिथं बांधलंय तिथं सुद्धा आम्ही जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न करू. पण अक्षरशः म्हणजे वाईट वाटतंय आम्हाला. आणि वाईट याच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की हे त्यांचे जे आमदार आहेत दादांचे ते त्यांच्यासाठी लढतायत, आम्ही त्या ठिकाणी लढतोय, बाकी इतर लोक त्याच्यासाठी लढतायत. प्रश्न एवढाच आहे, महाराष्ट्रातली जनता तिथं लढतीये, प्रयत्न करतीये. सोशल मीडियापासून फार व्यक्तिगत आपल्या जीवनामध्ये जिथं कुठं संधी मिळेल ते व्यक्त होत आहेत. पण आज जे सत्तेत आहेत आणि जे विरोधात आहेत, ज्यांना त्यांना अधिकार आहेत, ते या बाबतीत का पुढे येत नाहीत असंही त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतं. त्यामुळे कृपा करून सगळ्यांना विनंती, या विषयामध्ये आपण सगळ्यांनीच तिथं लक्ष घालावं. आणि मग न्याय जर अजितदादांसारख्या या मोठ्या मराठी महाराष्ट्राच्या नेत्याला जे या सत्तेत असणाऱ्या पार्टीबरोबर मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते, याच व्यक्तीला न्याय मिळत नसेल तर मग सामान्य लोकांनी काय करायचं असा प्रश्न तिथं निर्माण होतो. त्यामुळे या बजेटच्या सेशनला मी गेलं पाहिजे का असाही आता मला प्रश्न पडायला लागला आहे. एवढ्या मोठ्या नेत्यालाच नाही इथं मिळत नसेल तर अधिवेशनात जाऊन बोलून फार घासा कोरडा करून काय त्याच्यातून मिळणार हाही प्रश्न तिथं निर्माण होतोय. उद्या नाही सांगता येणार, तो आमचा अधिकार आहे का? तर 100% आमचा अधिकार आहे. हे काय आम्ही बोलतो म्हणून असं नाहीये, हा आमचा अधिकार या पुस्तकाला या कायद्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. हा ऍक्ट आत्ता असणारे सत्तेत असणाऱ्या सरकारने कायदा हा बदललाय ना, त्यांनी तो कायदा बनवलाय, हे ते पुस्तक आहे. मग ह्या कायद्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला अधिकार असताना मग आम्हाला सुद्धा तो अधिकार आहे. आम्ही विरोधात असलो काय आणि सत्तेत असलो काय, आणि योगायोग इथं बघा, आम्ही विरोधातले पण आमदार आहेत आणि सत्तेतले सुद्धा आमदार आहेत. मग आम्हाला हा पूर्णपणे अधिकारी असताना सुद्धा, या देशाचे नागरिक असताना सुद्धा FIR होत नसेल कॉग्निझेबल ऑफेन्ससाठी सुद्धा, तर मग कुठं ना कुठंतरी आता शंका ही आमची वाढत चाललेली आहे. आम्ही कुठंतरी म्हणत होतो की VSR कंपनी कुठेतरी अपघात झाला, या विषयावर आम्ही थोडंसं तिथे ठाम होतो. मग अशा पद्धतीने तुम्ही काय गोष्टी अडवत असाल तर साहजिकच आहे ना, लोकांचा कुठेतरी प्रश्न त्यांच्या मनामध्ये कुठेतरी निर्माण होईल की हा घात नाही तर अपघात आहे. सहज आहे. आज मी कुठलाही मुद्दा मांडतोय, आम्हाला विरोध, सत्तेत काही इतर पक्ष असले तरी ते विरोध करत नाहीत, पण भाजपचे मोठे मोठे नेते, ज्याच्यामध्ये विखे पाटील साहेब असतील, त्याच्याचबरोबर आपले मुंबईचे कोण आशिष शेलार, ते तिथं बोलतात. अजून साताऱ्याचे कुठला तरी मंत्री त्या ठिकाणी बोलतो, त्यांचे ट्रोलर तिथे ट्रोल करतात. मलाच काय कळेना की कुठल्या दिशेने त्या ठिकाणी जायचं. पण एक मात्र खरं, प्रयत्न आम्ही करत राहणार.
लढत मात्र त्या ठिकाणी राहणार आणि लोकांच्या मनात जी इच्छा आहे की दादांना न्याय मिळाला पाहिजे ती न्याय मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सत्ताधारी आमदार देखील आपल्या सोबत आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपण या संदर्भात लक्ष द्यावं अशी काही मागणी करणार आहोत. उद्या तुमच्या गाडीला कुणी धडक दिली, मग चापण मारली, नाही तर तुमच्या घरी चोरी झाली, तर तुम्ही FIR करण्यासाठी पोलीस स्टेशनला येणार का मुख्यमंत्र्यांना भेटणार? बघा विषय एवढाच आहे, तक्रार घेत नाहीयेत. इथं तक्रार देण्यासाठी आलो, नागरिक म्हणून आलो आणि आमची त्या ठिकाणी कुठेतरी बेइज्जती तिथे झालेली आहे. नाही बघ काय करायचं ते करा. मंगरुळीची भाषा होती पोलीस अधिकाऱ्यांची 100% ती जाणवली ना. एवढी मगरुरी दाखवायची नसते. आणि मगरुरी एक सांगतो, कुठल्याही अधिकारीची अशीच मगरुरी येत नसते. कुठून तरी त्यांना तिथं पाठिंबा असल्याशिवाय मगरुरी येत नसते. पण एक आहे, आमची अशी परिस्थिती, लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांची अशी परिस्थिती, दादांच्या बाबतीतला विषय असा. आम्ही त्यांना हे सांगितलं, ठीक आहे नेता म्हणून तुम्ही दादांकडे काय दृष्टिकोनातून बघता हे मला माहित नाही, पण जाधव नावाचा एक कर्मचारी हा पोलीस विभागाचाच कर्मचारी होता ना, त्यासाठी पण आम्ही लढतोय ना. आणि मग त्याच्याकडे बघून तुम्हाला FIR करायला काय हरकत आहे? नाही, आम्हाला करायचीच नाही. ती तुमची भूमिका असेल तर आम्ही त्याला काय करणार? मी सांगितलं एका बड्या अधिकाऱ्याचा फोन आलेला. हा बडा अधिकारी इथं आला, त्याला कोणाचा फोन आला ते आम्ही नाही सांगताय ना. तुम्हाला जर CDR बघायचं तर CDR बघा. आम्हाला आता काही घेणं देणं पडलं नाही. आम्ही लोकात राहून लोकांपर्यंत जाऊन लोकांचा विश्वास संपादित करून मग ही पुढे लढायला लागलो. आता बघावं लागेल ना कोण आहेत, का अडथळे घालतात, कोण बडा नेता आहे, कोण कसं आहे, का इतर नेते आहेत, कोण नेते आहेत, हे सगळं बघावं लागेल. बघा आमचे इथं असणारे संदीपभाई असतील, अमोलजी जे मनापासून लढतायत, आणि त्याच्याच बरोबर जे नायकवडे आहेत आमदार आणि त्यांच्याबरोबर इतर आहेत जे आज इथे येऊ शकले नाहीत पण दादांसाठी प्रामाणिकपणे ते लढतात. यांना सगळ्यांना आणि महाराष्ट्र जनतेला पाहिजे की दादाला न्याय मिळाला पाहिजे. बारामतीमध्ये आम्ही ट्राय करू. तिथं काय तिथं असणारे पोलीस अधिकारी काय म्हणतात, या पुढच्या 12 तासामध्ये काही ट्यूबलाईट इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलीस विभागाला काही ट्यूबलाईट पेटली नाही पेटली हे तिथं बघावं लागेल. आणि बारामतीमध्ये आम्ही कुठेच तिथं फक्त जाहीर केलेलं आहे. आता जे लोक येतील ते येतील, तो विषय फक्त आपल्याला शांतता ठेवायची आणि तिथं दादांना न्याय देण्यासाठी बारामतीमध्ये FIR होईल अशी आमची अपेक्षा आहे. देखो जो कल अगर आप देखो तो कल DGCA के माध्यम से एक वहाँ पे एक्सप्लेनेशन ऑफिशियली उन्होंने वहाँ पे पब्लिश किया. हमारी इच्छा थी इसके पहले ही हम FIR करें, लेकिन इस विषय में हमको भी सबूतरी वहाँ पे पेशेंस दिखाना ये वहाँ पे मालूम है, इसलिए हमने पेशेंस दिखाया. अभी कल DG से ही कह रहा है कि VSR कंपनी के कंप्लायंस में बहुत सारे इश्यूज वहाँ पे थे. अगर DG से वहाँ पे बता रहे और कंप्लायंस प्रॉपरली हो रहे कि नहीं हो रहे वो देखने की जिम्मेदारी DGCA की है. तो ये ऑफिशियल गवर्नमेंट का लेटर लेते हुए हमने सोचा अभी हम FIR कर सकते हैं. इसलिए FIR करने के लिए हम मरीन ड्राइव पुलिस स्टेशन वहाँ पे आए और पुलिस स्टेशन पे आने के बाद एक जूनियर पुलिस अधिकारी, मतलब जूनियर मतलब जो FIR ले सकता है ऐसा ही अधिकारी वहाँ पे था, सीनियर PI यहाँ पे थे. तो उनसे बात करके उनको कन्विंस करते थोड़ा, ठीक है हमारा शुरुआत में वाद विवाद वहाँ पे हुआ लेकिन वो कन्विंस थे. उन्होंने वहाँ पे लैपटॉप लाया और हमारा जो FIR है वो प्रिंटिंग के लिए लेने के लिए उन्होंने शुरुआत की. फिर वहाँ पे बड़े अधिकारी आए, एडिशनल SP या DCP वहाँ पे आए और उन्होंने वहाँ पे फिर कहा कि नहीं ये FIR नहीं हो सकता. अभी देखो बाय न्यू एक्ट कोई भी FIR रिगार्डिंग कॉग्निजेबल ऑफेंस has to be registered. That is the right of every individual who is a citizen of this country. तो अभी मैं खुद एक MLA करके, मतलब मैं 4-4.5 लाख लोगों का वहाँ पे प्रतिनिधित्व करता हूँ. मेरे पक्ष के संदीप जी सिरसागर है और मेरे साथ अजीत दादा को न्याय देने के लिए अमोल जी मिटकरी ये लड़ते हुए आप सबको दिख रहे हैं. वो खुद यहाँ पे आए थे. ही इज फ्रॉम जो पार्टी पावर में उस पार्टी से, लेकिन दादा पे प्यार, दादा को न्याय देने के लिए वो खुद और नायकवडे साहब यहाँ पे MLA वो भी यहाँ पे आए और हमारे साथ इतर जो लोग हैं वहाँ पे आए. लेकिन जो प्रिंट लेने के लिए FIR लिया था एज पर द एक्ट, बिकॉज उनको एक्ट समझाया, वकील वहाँ पे आए थे, वो एक्ट समझाने के बाद फिर वो कन्विंस हुए. लेकिन बड़ा अधिकारी आने के बाद उनको किसका फोन आया, क्यों फोन आया ये मैं नहीं बता सकता, लेकिन उन्होंने बताया कि ये यहाँ पे हम FIR नहीं कर सकते.
मतलब ये बहुत गलत चीज है। ये हमारा हक था, ये हक हमारा होते हुए भी ये हक हमारे से छीन लिया जा रहा है, ऐसे हम सबका कहना है। अगर एफआईआर करना ही था तो इसके पहले भी हम आ सकते थे, बैटरी चेंज लेकिन वो हमने नहीं किया। वकील, हर एक वकील को मालूम है ये कॉग्निजेबल ऑफेंस है। कॉग्निजेबल ऑफेंस कैसे है? ये ऑफेंस हुआ है क्या? तो वहां पे हुआ है, ये एक्टिविटी हुई है, मतलब वहां पे एक्सीडेंट हुआ है। वहां पे अजीत दादा की मौत वहां पे अनफॉर्चुनेटली हुई है, उनके साथ 4 जनों की मौत वहां पे हुई है। वो होते हुए लोगों के ये मालूम होते हुए भी, और ये पब्लिक डोमेन में है, लोगों को मालूम है, वहां पे अंतविधि वहां पे हुआ है, बड़े केंद्र के नेता वहां पे आए थे, राज्य के नेता वहां पे आए थे, और ये सब होने के बाद पीएम भी इस बारे में हुआ। ये होते हुए भी ये हमारा हक कॉग्निजेबल ऑफेंस होने के कारण एफआईआर इस बारे में होनी चाहिए थे, लेकिन वो यहाँ पे होनी नहीं दी। मतलब एक तो लोग जो अजीत दादा के लिए लड़ रहे उनका भी हक छीना गया, हम जो लड़े हमारा हक छीना गया, और एक नॉर्मल सिटीजन इस देश का होते हुए हमारा हक वहां पे छीना गया। ये गलत चीज है। कल सुबह 10 बजे बारामती का जो पुलिस स्टेशन है वहां पे और एक बार हम ट्राई करेंगे, और वहां पे हम कोशिश करने के बाद वहां पे अगर इस 12 घंटों में ये जो सरकार है राज्य की, वहां के जो नेता है या उसके जो प्रमुख अधिकारी है, उनको अगर लगा जो हम मांग रहे वो उचित है, तो कल सुबह 10 बजे बारामती में जो एफआईआर होगा वो वहां पे एक्सेप्ट किया जाएगा, एफआईआर वहां पे नोन किया जाएगा, और वो एफआईआर हमको वहां पे दिया जाए, मतलब वहां पे नोन करके फिर हमारा कॉग्निजेंस वहां पे लिया जाएगा। अगर नहीं हुआ तो बारामती का जो कोर्ट है वहां पे भी हम जाने की वहां पे कोशिश करेंगे। अभी देखो, हमने जो स्टेटमेंट दिया, हमने पत्र भी दिया, हम सब वहां पे थे, उसका रिकॉर्डिंग है, वो रिकॉर्डिंग आपके पास भी आया होगा ऐसे मुझे लगता है कि 25/2/26 रोजी प्राप्त तकरार, मैंने प्राप्त तकरार वहां पे फिजिकली भी दी, मैं रेडी भी था, मेरा वो तकरार स्टेटमेंट देने के लिए, रिकॉर्ड करने के लिए, वो रिकॉर्ड के लिए शुरुआत भी हुई थी, लेकिन फिर रुकवाया गया। उसके अगेंस्ट उन्होंने मुझे पत्र यहाँ पे दिया, आपण आज दिनांक 25/2/26 रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे मुंबई येथे सादर केलेली तक्रार स्वीकारली असून आपण दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तपासून, हा मोघम शब्द आहे, तपासून, म्हणजे एखाद्या विषयाला बगल द्यायची असेल, बाजूला तो विषय टाकायचा असेल, सरायचा असेल, नाहीतर त्याच्यावर चर्चाच करून आणायची नसेल, तर तपासून कायदेशीर कारवाई करण्यात येईल। म्हणजे 5 लोक गेलेत, कॉग्निजेन्स ऑफेंस झालाय, याचा अर्थ की या पोलीस अधिकाऱ्याला, या जे जो कोणी डीजीपी आहेत, डीसीपी आहेत, त्यांना कदाचित माहितीच नाही की दादा वारलेत, नाहीतर त्यांच्याबरोबर जे 4 लोक ते आपल्यात राहिलेले नाहीत, असं कुठेतरी दिसतंय। आणि म्हणून हा कायदा असताना सुद्धा अशा प्रकारचं लेटर त्यांनी त्या ठिकाणी दिले, ही दुर्दैवी गोष्ट आहे। आणि सामान्य लोकांना मला सांगायचं आहे की अजितदादांना जर न्याय दिला जात नसेल तर सामान्य लोकांची काय परिस्थिती आज? सर, आपकी शिकायत किसके खिलाफ? अगर आपकी शिकायत नहीं, देखो, हमारी जो शिकायत है वो डीजीसी के खिलाफ है, वीएसआर कंपनी के खिलाफ है, उसी के साथ एरो नाम की एक कंपनी है, जिस कंपनी के व्हाट्सएप ग्रुप पे वहाँ पे बताया गया था कि वेदर इज ओके, दादा फ्लाई कर सकते हैं, तो उस कंपनी के नाम भी उसमें हमने लिया है। उसी के साथ उस ग्रुप में अधिकारी है, राज्य सरकार के अधिकारी, उनकी जिम्मेदारी थी कि वीआईपी फ्लाई कर रहा है तो क्वालिटी ऑफ एयरक्राफ्ट ठीक है नहीं ठीक है वो देखने की। और जो 5वां है वो क्रिमिनल जो व्यक्ति है, जो क्रिमिनल कॉन्स्पिरेसी होगी नहीं होगी, वो जब सिद्ध किया जाएगा, जो भी व्यक्ति होगा या एजेंसी होगी उसके खिलाफ वहाँ पे एफआईआर दर्ज किया जाए, ऐसे हमने विनतीवाद रोहित जी, आपको पुलिस ने एक पत्र इशू किया है, उस पत्र में क्या लिखा है, पुलिस ने आपको क्या लगता है, आप क्या रीड कर रहे हैं उसमें? नहीं, ये मराठी में पत्र है, इसमें यही लिखा है कि आपने यहाँ पे तकरार दी, स्टेटमेंट दिया, आप यहाँ पे आए थे, आपके साथ मतलब रेफरेंस नहीं दिया, लेकिन आप यहाँ पे आने के बाद आपने जो तकरार ली वो हमने ली है, और तकरार जो है हम सोचेंगे, उसका तपास करेंगे, मतलब इन्वेस्टिगेशन करेंगे, फिर एफआईआर करना है कि नहीं करेंगे हम सोचेंगे। मतलब जो हमारा अधिकार था एज पर दिस एक्ट फॉर जो ऑफेंस है, तो उस ऑफेंस के बारे में हमारा जो अधिकार था वो अधिकार इस लेटर के माध्यम से, ये नागरिक का अधिकार और हमारा अधिकार हमारे से छीन लिया गया, ऐसे कहना पड़ेगा। सर, इस मामले में कार्रवाई नहीं हुई, मुख्यमंत्री से क्या, मुख्यमंत्री पे कोई कॉन्फिडेंस नहीं है? आपकी भी तो बातचीत हुई होगी, क्या देवेंद्र फडणवीस पूरी तरह से इस बात को नकार चुके हैं? आपसे कोई बातचीत? मैं मुख्यमंत्री साहब को मिलूंगा उस दिन। अगर आप देखो तो जब वहाँ पे हम बात कर रहे थे, तब जो प्रस्ताव आया था शोक प्रस्ताव, उस पर बात करते करते
मैं या बाकी जो भी एमएलएस थे वो बहुत भावुक हुए थे, हमारी मेंटल स्टेट नहीं थी वहाँ पे बात करने की, इसलिए बाद में जाके हम सीएम साहब को मिल नहीं पाए थे। लेकिन एचएम केंद्र सरकार उनको हमने पत्र दिया है, उसी के साथ मोदी साहब को विनती की है, वो जो एविएशन मंत्री है उनको हमने पत्र दिया है, डीजीसी को वहाँ पे दिया है, और यहाँ पे मुख्यमंत्री साहब को भी हम वहाँ पे मिलेंगे, बात करेंगे। लेकिन विषय इतना ही है कि ये मुख्यमंत्री लेवल का विषय नहीं है। एफआईआर ये पुलिस स्टेशन के लेवल का विषय होता है, और पुलिस स्टेशन में आने वाला हर एक नागरिक उसका वो अधिकार है। अभी नागरिक करके अगर यहाँ पे अधिकार नहीं, तो कल जाके कोई भी छोटा मोटा एक्सीडेंट हुआ, किसी ने गाड़ी ठोकी या किसी ने किसी को चमाड़ मारी, तो आगे जाके आप ये बोलोगे कि नहीं मुख्यमंत्री से परमिशन लेता, वैसे नहीं होता। हमारा कहना है कि ये इनका हमारा अधिकार था, और एफआईआर लेना वो उनका ये था, मैं जिम्मेदारी थी, वो उनकी जिम्मेदारी होते हुए भी वो ये पत्र हमको देते, तो ये बहुत गलत चीज़ है। ये बेसिक जो सेफ्टी एंड सिक्योरिटी जो लॉज है उसके खिलाफ भी है, ऐसे हम सबको लगता है। सर कल बारामती में नहीं हुई तो